आज मी थोडंसं मोठ्यांदा बोलतोय, पाऊस अवकाळी येतोय, आवाज माझ्या मते सर्वांना येत असावा. दुसरं पीक सांगायला लागलो मी. 15 गुंठ्यात दुसरं पीक कोणतं करायचं ते तर ऐका नीट लक्ष देऊन. मेंढी पालन म्हणजे निरोगी जीवन, कळलं का रे माझ्या बाबा, माझ्या बहिणी, माझ्या माता, माझ्या सुनानो. ATM सारखा पैसा येतो घरा, ATM सारखा पैसा येतो घरा, ATM सारखा पैसा येतो घरा, ATM सारखा पैसा येतो घरा. त्याला सुद्धा लसूण घासाच्या खालोखाल बरं का, द्विदल पिकामध्ये लसूण घासाला आणि ह्या सांगतोय त्या पिकाला, याला इंग्लिशमध्ये काऊपी असं म्हणतात, लक्षात ठेवा. याला शुद्ध मराठीमध्ये चवळी असं म्हणतात, चवळी, लक्षात ठेवा. कमी कालावधीमध्ये अल्प पावसावरती, अल्प पाण्यावरती कोणत्याही जमिनीत, ही जमीन खडकाळ असू द्या, मुरमाड असू द्या, काळी जमीन असू द्या, फक्त पाणी साठून राहता कामा नये, पाण्याचा निचरा झाला पाहिजे. त्याच्यामध्ये इतका सकस चारा ह्या चवळीपासून मिळतो आणि वर्षभर देण्यात आलं का तुमच्या लसूण घासाच्या खालोखाल. मात्र लसूण घासाला पाणी लागतं. त्या चवळी पिकाला तुम्ही 15 दिवसातून जरी पाणी दिलं किंवा ठिबक करून जरी पाणी दिलं उन्हाळ्यामध्ये, तर हिरवागार पाला तुम्हाला सांगतो या पिकापासून मिळतो. आणि ही 3 पिकं जे पहिल्यापासून मी व्हिडिओ सांगितले, 1 एकरामध्ये 40 ते 50 शेळ्या मेंढ्या कशा पाळू शकतो आपण, त्याचं नियोजन आपलं चाललं. तर साधारण मी अगोदर सांगितलं 10 गुंठ्यामध्ये लसूण घास कसा करायचा, तो कसा पेरायचा आणि किती कापण्या होतात आणि कशा पद्धतीनं कापण्या करायच्या, हे 2-3 व्हिडिओ आहेत पाठीमागे. बाजरी पिकाबद्दल याच्या अगोदरचा पेरणी कशी करायची, आणि आज चवळी पिकाबद्दल मी सांगतोय. द्विदल चारा हा लक्षात ठेवा. याची कापणी केव्हा करायची असते, बीज किती लागतं, तर तिन्हीपैकी ही 2 पिकं अशी आहेत, बाजरी आणि चवळी. ही पिकं तुमच्याकडं काहीही पाणी नसताना देण्यात ठेवा. अगदी किंचित 10 मिनटं जरी मोटार तुमची चालू असेल. आता इतका मोठा दुष्काळ पडेल याची कल्पना नसल्यामुळं लक्षात ठेवा, यावर्षी मी म्हटलं पाऊस जरा लवकर पडेल आणि लवकर सुरू झाला पाऊस. परंतु आता माझं नियोजन म्हणण्यापेक्षा सर्वांचं, जिकडे अवकाळी पाऊस एक चांगल्या प्रकारे जमीन भिजण्यापुरता, ओल होण्यापुरता ज्यांच्याकडे झाला आहे त्यांनी बिनधास्त बाजरी आणि चवळी करू शकता. इथनं पुढं पाऊस जरी नाही पडला, अजिबात पाऊस नाही पडला, 2 महिने जरी पाऊस नाही पडला, तर तुमच्या जनावराला हिरवा चारा हा मिळणार. नुसतं पावसावरती येणारी ही पिकं आहेत, 2 पिकं, चवळी आणि बाजरी. तर चवळीसाठी 15 गुंठ्यामध्ये साधारण कसं आहे पहा, हे तुम्हाला सांगतो मी. जर तुम्हाला फेकून पेरायचं असेल तर साधारण 2 गुंठ्यासाठी 1 किलो बी लागतं जर असं फेकून. परंतु चवळीची पेरणी किंवा लागण ही कधीही फेकून किंवा अशी पेरून करू नका. काय, टोचून लागण जर केली आणि ठराविक अंतर सोडून जर लागण केली तर चवळी पिकासारखं भरघोस उत्पादन, हिरवा पाला, पौष्टिक पदार्थ, पचनीय पदार्थ, शिवाय प्रोटीनचं प्रमाण लक्षात ठेवा. तुमचं पूर्णपणे खुराक हे 3 चारे जर तुम्ही केले तर पूर्णपणे तुम्ही खुराक न घालता सुद्धा तुमच्या शेळ्या व्यवस्थितरित्या माझावर येणार. कारण बाजरीमध्ये खनिजांचं प्रमाण जास्त असतं, देण्यात आलं. हे 2 पिकं पिष्टमय पदार्थही असतात त्याच्यामध्ये. या पिकामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने,
ध्यानात आलं का तुमच्या? याचा भरपूर स्रोत असतो. त्याच्यामुळं किती बियाणं 15 गुंठ्यासाठी किती किलो बियाणं तुम्हाला साधारण लागेल? तर साधारण 7 किलो बियाणे 15 गुंठ्यासाठी. आणि बी मोठे असतात याच्या लक्षात ठेवा. तर हे बी लावत असताना 2 बियामधील अंतर हे पहा, असं बी अंतर हे एवढं 1 हात म्हणजे 1 फूट समजा ना. फुटाला जरा थोडंसं जास्त येतं. म्हणजे साधारण जर याच्यामध्ये सांगायचं म्हणलं तर अतिशय पातळ बी नाही करायचं. 25 ते 30 सेंटीमीटर 2 रोपातील अंतर आणि 2 ओळीतील अंतर. जर तुम्हाला अंतर मशागत खुरपून करायची असेल 15 गुंठ म्हणजे किती? एकदाच फक्त खुरपणी करायची. पुन्हा याला खुरपणी करायची आवश्यकता नाही आहे. लक्षात ठेवा या गोष्टी. कारण पुन्हा याच्यामध्ये तण येण्यासाठी वेलच इतके वाढत असतात की त्या सावलीमुळं तण वाढतच नाही. महत्त्वाच्या गोष्टी या सांगतो. उगवून आल्यानंतर जेव्हा अशाचं येईल त्यावेळेला एकदा खुरपणी केली की पुन्हा खुरपणी करायची आवश्यकता नाही. कारण ह्याच्या पाल्याने आणि वेलाने पसरत असल्यामुळं फुटव्यामुळं सगळं रान खाली झाकलं जातं. त्याच्यामुळं तण उगवण्यासाठी जे सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे ती मिळत नाही त्याला दुसऱ्या तणांना उगवायला. आणि म्हणून सांगतो मग आता एवढं बी 2 रोपातील अंतर हे पहा एवढं आणि आडवं ही 2 ओळीतील अंतर ही एवढं. म्हणजे मधून एखाद्याने कोळपेनी जरी गवत काढायचं म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं. म्हणजे 30 बाय 30 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर किंवा 25 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटरपेक्षा कमी ठेवू नका. कमीत कमी लक्षात ठेवा 20 सेंटीमीटर अंतर. मग ते 2 ओळीमधलं असेल किंवा कसं आहे हे पसरतो वेल ध्यानात येतं का? उंच वाढून असा पसर. आणि हवा खेळती राहण्यासाठी तुम्हाला चाराही भरपूर मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे मी 25 ते 30 सेंटीमीटर सांगितलं. तर टोचून लावा हे लक्षात आलं का तुमच्या ना? आता तुम्ही बाजरी चवळी लावून टाका आता. कारण हे जास्त दिवसाचं पीक नाही. तुम्ही पावसाची पुढे वाट बघेपर्यंत पाऊस पडतोय का नाही ह्याची शाश्वत नाही. निसर्गाचं कुणाला गाव सापडलंय सांगा? मनुष्य हा व्यवस्थित न राहिल्याने निसर्ग कधी बदलू शकेल काही सांगू शकत नाही. आणि कापणी जी आहे पहिली कापणी जी आहे ती बरोबर 80 दिवसांनी करायची असते. लक्ष नीट देऊन ऐका. म्हणजे याच्या 2 कापण्या ते 3 कापण्या व्यवस्थितरित्या होतात आणि भरपूर प्रमाणात चारा याचा मिळू शकतो. किती मिळू शकतो? कसा चारा घालायचा, बाजरीची कापणी केव्हा करायची, याची कापणी केव्हा करायची, ह्याच्यामध्ये बियाच्या भरपूर जाती आहेत बरं का, लक्षात ठेवा. परंतु दापोली विद्यापीठाने विकसित केलेली एक सदाबहार म्हणून एक जात आहे. आलं का लक्षात? फुलं यायला लागली की त्या वेळेला त्याची कापणी करायची. जर तुम्ही शेंगा येईपर्यंत वाट बघत बसला तर पाला गळून जातो. आणि याचाही मुरघास तयार करता येतो, बाजरीचाही मुरघास तयार करता येतो. फक्त त्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्याच्याबद्दल स्पेशल व्हिडिओ मी पुढचा बनवेन. परंतु 15 गुंठ्यामध्ये चवळीची पेरणी कशी करायची. आता एक गोष्ट इथं मला सांगायची राहिली की याला सल्फर लागतं. लक्षात ठेवा चवळीला. देण्यात आलं का? सल्फरचा अमाऊंट हा लागतो. त्याच्यामुळं सुरुवातीला साधारण 25 किलो सुपर फॉस्फेट आणि त्यामध्ये 2 किलो गंधक सुपर फॉस्फेटमध्ये मिसळ आणि 2 किलो मायक्रोन्यूट्रियंट एवढं मिसळून अगोदर पूर्णपणे जमिनीमध्ये ते खत टाकायचं. आणि जर तुमच्याकडं शेणखत लेंडीखत वगैरे असेल, लेंडीखत असेल तर ते जरा उशिरा मानवतं. पण शेणखत वाळलेलं शेणखत जर असेल तर ते पहिल्यांदा जरी नाही. शेणखताला लेंडीखताला पर्याय नाही लक्षात ठेवा. परंतु हे तुमच्याकडे आता अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता. जर तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला जर पीक जोमाने आणायचं म्हटलं
आणि हे टाकल्यामुळं आपल्या जमिनीत काय आहे काय नाही हे आपल्याला कल्पना नसते, परंतु सर्व मायक्रोन्यूट्रियंट टाकल्यामुळं ही मायक्रोन्यूट्रियंट सल्फर असेल, नायट्रोजन असेल, पुन्हा फॉस्फरस असेल, हे पोटॅशियम असेल, हे सर्व त्या पिकाकडून घेतले जातं. आणि ही पिकं जनावरांमार्फत खाल्ल्यामुळं जनावरांना कोणताही आजार कधी होत नाही आहे. नॅचरली पालन करायला शिका. ध्यानात येते का? हे कसं करायचं, याचं नियोजन कसं करायचं, कापण्या तर सांगितल्या मी किती होतात, कशा करायच्या. आता नियोजन कसं करायचं याचं, बाजरीचं आणि चवळीचं. तुम्ही पाऊस जर पडलेला असेल, ओल जर असेल, तर तुम्ही ही दोन्ही पिकं लावून घ्या. पुन्हा पाऊस नाही पडला किंवा नुसता थेंब थेंब जरी पडला, ध्यानात आलं, किरकोळ पाऊस नुसता 5 मिनटं पडून गेला, दुसरी आवश्यकताच नाही, पाणी द्यायची आवश्यकता नाही. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल माहिती आणखी सांगतो. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा.